आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। जत येथील होणाऱ्या श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेचे काय महत्त्व आहे चला जाणून घेऊ। पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्हा तालुका जत येथे श्री यल्लम्मा मातेचे मंदिर आहे। हे मंदिर गावाच्या बाहेर असून या देवीच्या यात्रेसाठी खास करून फार पूर्वीपासून भलं मोठं पटांगण सोडलं जातं आणि या मोकळ्या जागेतच खेळणे, पाळणे, विविध प्रकारचे खाद्य, अनेक व्यापारी यांची आखणी करून जागा भाड्याने दिले जाते। या वर्षीची यात्रा 26/12/2024 ते 1/1/25 अखेर भरणार आहे, अशी माहिती यात्रा कमिटीचे विश्वस्तांकडून आमच्या प्रतिनिधींना देण्यात आली। स्टार वन न्यूज वर्तमान। यल्लम्मा देवीची यात्रा पुढील 26 तारखेपासून सुरुवात होत असून 26 तारखेला 26, 27, 28 या तारखेत भरणार आहे। या यात्रेच्या नियोजनासाठी प्रतिष्ठानने सर्व तयारी चालू आहे। सगळं जागेचे वाटप व सगळं प्रशासनाकडून व सर्वांकडून मदत घेऊन काम चालू आहे। सर्व भाविकांच्या सोयीसाठी इथं रस्ते राहायच्या सोय करायची सर्व प्रशासन करणार असून या यात्रेसाठी सर्वांनी यावं आणि देवीच्या चरणी प्रार्थना करून आपलं भाविकांसाठी पाण्याची काय व्यवस्था आहे, कुठनं होते पुरावा त्याला पुरवठा पाण्याचा? यावर्षी देवीच्या जत तालुक्यात पाऊस चांगला झाला असून इथं यल्लादेवीच्या इथं मोठी विहीर आहे, 2-3 बोर आहेत। यावर्षी पाण्याचं पातळी वर असून यावर्षी पाण्याची काही तुटवडा होणार नाही। किती दुकानं येऊ शकतात आपल्या यात्रेमध्ये, काही अंदाज? मागच्या वर्षी बरेच जरा प्रतिसाद चांगला दिसतोय का मागच्या वर्षी बरेच कमी दिसतोय? व्यापारी लोक जे येणार आहेत त्याचं यावर्षी पाऊस पाणी चांगलं झालं असून शेतकरी समाधानी आहेत। या काळात सर्वांचं पीक आलं असतंय व सगळ्यांकडं चलन आलं असतंय व या यात्रेत सर्व यात्रेजवळ 400 ते 500 दुकानं असतात, स्टॉल आले असतात, करमणुकीचे साधन असतात। आपल्या यात्रेमध्ये महत्त्वाचं म्हणजे कीच याला महत्त्व दिलेलं आहे। कीचच्या माग विस्तारित सांगू शकाल का त्याबाबत? यल्लम्मा देवीची यात्रा 26, 27, 28, 29 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये संपन्न होत आहे। गुरुवार दिनांक 26/12/2024 रोजी गणपतीचा दिवस आहे। काही भाविक देवीला भक्ताने नवस मागून घेतात, गंध आणि लिंब नेसते, तो गणपतीचा कार्यक्रम होतो। 27ला देवीला नैवेद्य जायचे, नैवेद्य अर्पण केला जातो आणि त्यानंतर महत्त्वाचा दिवस हीच जो आहे 28 तारखेला या ठिकाणी होते। 26, 27, 28 3 मुख्य दिवस आहेत यात्रेचे। त्याचप्रमाणे यात्रेमध्ये येणाऱ्या भाविक भक्तांसाठी विविध सोयीसुविधा केलेल्या आहेत। पाण्याची व्यवस्था असेल, राहण्याची व्यवस्था असेल, बऱ्यापैकी सुविधा केलेल्या आहेत। प्रसादाची व्यवस्था आहे। या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात पाळणे, स्टॉल, खेळण्याची दुकाने, खाण्यापिण्याची दुकाने, मिठाईची दुकाने, भेळची दुकाने मोठ्या प्रमाणात येत असतात। 5-6 लाख भाविक या यात्रेमध्ये दर्शन घेतात देवी। त्याचप्रमाणे यात्रेत मोठ्या प्रमाणात देशी जातिवंत खिलार जनावरांची मोठ्या स्पर्धा असतात। त्या स्पर्धेमार्फत तालुक्यातून अगदी तालुक्याबाहेरून सांगली जिल्ह्यातून संपूर्ण या ठिकाणी जनावरे येतात। त्यांची प्रदर्शने मोठ्या प्रमाणात असतात। मार्केट कमिटीतर्फे, यात्रा कमिटीतर्फे भाविक भक्तांसाठी सुसज्ज असं दर्शन रांगा केलेल्या आहेत। व्यवस्थित दर्शन व्हावं याची व्यवस्था केलेली आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 50 ते 60 या ठिकाणी प्रतिष्ठानच्या मार्फत गार्ड ठेवलेले आहे। कुठलाही अनवयी प्रकार या ठिकाणी घडू नये यासाठी सुरक्षेची व्यवस्था केलेली आहे। एकाच वेळी या ठिकाणी भरपूर भाविक असल्यामुळं असले अपवाद वगळता या ठिकाणी कोणतेही प्रकार घडत नाही। पोलीस प्रशासनाची आम्हाला जास्त मदत मिळते। जत तालुक्याचा आराध्य दैवत
श्री यल्लमादेवीची यात्रा सालाबाद प्रमाणे याही वर्षी 2024-2025 सालामध्ये भरत आहे। ही यात्रा जत शहरात 26, 27, 28 या तारखेला भरत आहे। तरी या यात्रेसाठी जे बाहेरून स्टॉल येणार आहेत त्या स्टॉलसाठी जे जागा मांडणीची व्यवस्था आहे ते यल्लमा देवस्थान कमिटीच्या वतीनं व्यवस्थितपणे पार करून त्या लोकांना व्यवस्थित जागा मोजणी करून देण्यात येत आहेत। तरी ह्या यल्लमा देवीच्या यात्रेसाठी येणाऱ्या नागरिकांना एक सूचित करतो की आपण येत असताना आपली लहान मुले असतील, आपल्या घरातील माणसं असतील, आपले दागदागिने असतील, हे व्यवस्थित सांभाळून या जत यल्लमा देवीच्या यात्रेत आपण व्यवस्थित कुणालाही कोणत्याही प्रकारचं अडचण न होण्यासारखं आपण वागू नये व आपल्याला देवस्थान कमिटीतर्फे जर कोणती व्यवस्था किंवा मागणी असेल तर येथील कमिटी आहे, या कमिटीच्या मार्फत आपण योग्य ती मागणी करावी व त्या लोकांना योग्य प्रकारे येथे देवीचं दर्शन दिलं जाईल। या देवस्थानच्या मंडळांनी जे आतापर्यंत जे काम केलेलं आहे ते योग्य आणि चांगल्या प्रकारे केलेलं आहे। तसेच या देवस्थान कमिटीच्या वतीने येथेच मंदिराच्या शेजारी एक मंगल कार्यालय हॉल चालू केलेला आहे, तेही पुढच्या वर्षी चालू होईल व त्या माध्यमातून सुद्धा भाविकांना त्या मंगल कार्यालयाच्या ह्याच्यातून अन्नदान हे केलं जाईल। तरी या यल्लमा देवस्थानच्या कमिटीकडून व देवस्थान ट्रस्ट कडून दर महिन्याला जी अमावस्या किंवा जी पौर्णिमा येते त्यावेळी अन्नदान करतात। तरी या देवस्थान कमिटीसाठी येणाऱ्या भाविकांनी सुद्धा त्याच पद्धतीने सढळ हाताने मदत करावी व आपल्या जत शहराचा आराध्य दैवत यल्लमा देवी आहे यासाठी आपण एक चांगल्या प्रकारे जत शहराच्या वतीनं काम करू असे मी जत तालुका अध्यक्ष मानव अधिकार संघटना संतोष मोठे यांच्या वतीने आवाहन करतो। तरी या यात्रेत येत असताना या यात्रा कमिटीच्या वतीने यात्रा कमिटीचे अध्यक्ष संग्राम शिर्के यांचा नंबर 9881342526 आहे। त्याचप्रमाणे या यात्रेसाठी जी जागा घेतल्या या जागेमध्ये जर कोणता वादविवाद जर तुमच्यात निर्माण होत असेल ग्राहकांच्यात किंवा स्टॉलवाल्यांच्यात तर त्यांनी विजय कोळी यांचा नंबर 9880132110 या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे। त्याचप्रमाणे लाईटची व्यवस्था देखील चांगल्या प्रकारे MSCB ने करून दिलेली आहे यात्रा कमिटीसाठी। तर त्या MSCBच्या अधिकाऱ्याचा नंबर आहे 8880147247। त्याचप्रमाणे जर या यात्रेमध्ये येणाऱ्या कुठल्या भाविकाला जर कोणता श्वास घेण्याचा प्रकार असेल किंवा प्रकृतीचा जर कोणता त्रास होत असेल तर त्यांनी दवाखान्याचे THO यांचा नंबर आहे 8880266028 हा नंबर आहे। त्याचप्रमाणे इथं यात्रेमध्ये येणाऱ्या लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही सलीमभाई शेख म्हणून आहेत, त्यांचा नंबर आहे 8412830203। या कमिटीला जर कोणती अडचण येत असेल तर त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना जी अडचण येणार आहे त्या संदर्भात त्यांनी कार्यरत राहावं। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।